चरणी देवन्या माता चरण तीर्था घेतले सुषेण मंदिरात देवाच्या पुढाले दोन्ही हस्तक तिसरं मस्तक देवाच्या पायावर ठेवलं. देवा माफ करा देवा, मोठी चूक झाली नाही कळालं, मरकट आहे म्हणून देवाच्या पायाचं चरण तीर्थ मागितलं. औषधी तीर्था समवित गायी पीता समस्त जो मित्र झाला सावती शिरगुणात प्रसादे. देवाच्या पायाचं चरण तीर्थ औषधी दोन्ही एकत्रित केल्या आणि शक्तीच्या घावावर टाकल्या. एक वही शिल्लक राहिली महाराज. औषधी आणि चरण तीर्थ दोन्ही टाकल्याबरोबर या वहीत लक्ष्मणाने हालचाल करायला चालू केली आणि देवाने हालचाल लक्ष्मण हल्ला की रामराया गालात हसले. राम हसलेले पाहिल्याच्या नंतर वानराच्या लक्षात आलं लक्ष्मण सावध झालाय. काय काय वानराचं म्हणणं आलं लक्ष्मण देवाच्या पायाच्या चरण तीर्थाने उठला. काय वानराचं म्हणणं आलं लक्ष्मण औषधीने उठला. काही जण म्हणले जर चरण तीर्थाने उठणार होता तर 12,04,040 कोस काय पाठवायची गरज होती मरत्र्याला. इथं देवाच्या पायावर पाणी टाकून नाही का तीर्थ करून त्याचं टाकता आलं नसतं का? काय एवढ्या भानगडी करावं लागल्या महाराज. काही जण म्हणले मग औषधीने उठला. औषधीने उठणार होता तर अगोदर औषधी टाकल्या नव्हत्या का मंगेश महाराज? बरोबर प्रक्रिया केली, का उठला नाही? हे बघा लक्षात घ्या, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे दोन रोग आहे. एक शरीरजन्य रोग आहे आणि दुसरा कर्मजन्य रोग आहे. शरीरजन्य रोगाला जर घालवायचं असेल तर औषधाची मेडिकलची डॉक्टरची गरज लागते महाराज, लक्षात ठेवा. जर कर्मजन्य रोग घालवायचा असेल तर नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा. लक्षात ठेवा देवाची संतांची कृपा लागते महाराज. नशिबाला जर रोग आला तर लक्ष्मणाने दोन्हीचंही एकत्रीकरण केलं, औषधीच्या घावामध्ये टाकलं महाराज आणि दोन्ही एकत्रित करून औषधीच्या घावात टाकले की या वहीत लक्ष्मण दादा सावध झाले महाराज. ज्यांनी ज्यांनी या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमा करताना ज्यांनी वर्षभर रामायण वाचिलं सांगितलं ऐकलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी कांड केले 7 कांड त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला मदत दिली लक्ष्मण शक्तीला, ज्यांनी पट्टी दिली, कदाचित कोणी या वर्षी दिली नसेल तर पुढच्या वर्षी यंदाची पुढची 2 वर्षाची द्या, आहे का नाही महाराज? रामकृष्णारी या वर्षी तांत्रिक अडचणी असताल काही तर सगळे मिळून पुढच्या वर्षी द्या, पण लक्ष्मण शक्तीची पट्टी ठेवीत जाऊ नाही. रामायणाची खूप मोठी ताकद आहे मायबाप, त्याच्यात लक्ष्मण शक्तीची तर खूपच मोठी ताकद आहे. लक्षात घ्या मायबाप, जे काही आपल्या गावामध्ये रात्रभर महाराज वाचक सूचक आपल्या गावामध्ये आले का नाही त्यांचे सुद्धा गावकरी मंडळीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. महाराज हरिभक्तपरायण हिंगोली जिल्ह्यामधून दत्तराव पाटील दाभेकर आलेले आहेत. माऊली महाराज गरड महाराज, तुळशीराम महाराज, माऊली महाराज माथ्याहून आलेत. अजून माहेरकर महाराज आहेत, मुंजाजी महाराज, अजून कोण कोण आले ते आता मीच आता आलो रामकृष्ण हे का नाही महाराज. रात्रभर येईल असा संकल्प केला होता महाराज. गावात आणून पत्रिका दिली, तुमचे बी कोटी कोटी धन्यवाद मायबाप. पण काही तांत्रिक अडचणीमुळे जरा 3 वाजता झोपलो, 5:30 वाजता जेव्हा आला महाराज. झोपेतून उठून डोळे चोळी चोळी तसंच पटकन आलो. तुमच्या मायबापांच्या कार्यक्रमाचं दर्शन झालं. सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद. रामायण चलवा महाराज, थाटात रामायण चलवा. तुमच्या जीवनात ऐश्वर्य, आरोग्य, संपत्ती, संतती सगळ्या गोष्टीचा भरभराटून लाभ हो अशी मारुतीच्या चरणावर विनंती करू. एक वही शिल्लक राहिली, पुंडलिक म्हणल्याच्या नंतर अक्षदा टाका वाचा. सत्वर उठीला सोनी वा 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 वा. बाप कृपाळू रघुवीर वानर भार हरी घरा. देवाच्या पायाचं चरण तीर्थ औषधी द्रोणी एकत्रित करून शक्तीच्या घावावर टाकल्या. जसं झोपेतला माणूस उठावा तसं ताणीने लक्ष्मण उठला. लक्ष्मण
लागले. एक शकल गंधर्व सिद्धचारण मारण ऋषी जपी तपी संन्यासी सगळ्याला आनंद झाला. खुजडा या पावन पवित्र भूमीमध्ये रामायण वाचणार, सांगणार, ऐकणार, कांड करणार, पट्टी देणार, सगळ्याला आनंद झाला. मायबाप आणि सगळ्या सुलांच्या डोंगरावर 18 पद्म वाढणाऱ्याला आनंद झाला. सगळ्यांनी एका माईच्या लेकरासारखा एका ठिकाणावर मिळून देवाच्या नावाचा गजर केला. आपण बी असा गजर करू, असा गजर करू. अयोध्येमधून भगवान प्रभू रामचंद्र खुजड्याला आले पाहिजे. सगळ्यांनी एका माईच्या लेकरासारखा देवाच्या नावाचा गजर करा.